ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तीचा सागर न्यूज। सांगलीत तब्बल 1.5 कोटींचा गांजा जप्त, स्थानिक गुन्हे अन्वेषण पोलिसांची कारवाई। सांगली जिल्ह्यात नशेविरोधी मोहिमेला मोठं यश मिळालं। मिरज ग्रामीण हद्दीतून जाणारा गांजा पोलिसांनी सापळा रचून पकडला आहे आणि या अंमली पदार्थ विक्रीचा पर्दाफाश पोलिसांनी केला। कोल्हापूर परिक्षेत्र विशेष पोलीस महानिरीक्षक रंजन कुमार शर्मा, सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने ही कामगिरी केली। ओडिसाहून पुण्याकडे गांजा जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। मिरज ग्रामीण ठाण्याच्या हद्दीत गुप्त माहितीच्या आधारे ही माहिती मिळाली। यावेळी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने सापळा रचत छापा टाकण्यात आला। यावेळी गाडीतून नेत असलेले 300 किलोचा तब्बल 1.5 कोटी रुपयांचा गांजा जप्त करण्यात आला आणि यामध्ये एकाला अटक करण्यात आली, तर आणखी काही जणांचा पोलीस शोध घेत आहेत। आणि अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा तीचा सागर न्यूज। आज रोजी सांगली जिल्ह्यामध्ये एक चांगली ड्रग्सची कारवाई झालेली आहे। यांच्यामध्ये LCV तर्फे एक गांजाचे कन्साइनमेंट ज्यांच्यामध्ये 300 kg गांजा आहे हे जप्त करण्यात आलेलं आहे। यांच्यामध्ये मिरज ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि या प्रकरणामध्ये एक आरोपी ताब्यात घेण्यात आलेला आहे। बाकी इतर जे आरोपी यांच्यामध्ये आहे त्यांच्याबद्दलचे विचारपूस आणि शोध चालू आहे। हे माल उडीसावरून आलेला आहे आणि हे पुण्याकडे चालला होता अशी प्रारंभिक जे आहे चौकसीमध्ये माहिती मिळालेली आहे। अजून यांचे तपास चालू आहे। पाहत रहा तीचा सागर न्यूज।